विवळवेढे येथील सरपंचावर जीवघेणा हल्ला. डहाणू विभाग परिषदेच्या अध्यक्षांची कासा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल. विवळवेढे गावातील सरपंच नितेश भोईर यांच्यावर अज्ञात व्यक्तींनी जीवघेणा हल्ला केला असून या घटनेनंतर डहाणू विभाग परिषदेचे अध्यक्ष किशोर कडू यांनी संबंधित पोलीस ठाण्यात निवेदन देण्यात आले आहे. ही घटना हल्ल्यानंतर गावात भीतीचे व तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले आहे. डहाणू विभाग परिषदेचे अध्यक्ष घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला आणि पोलीस प्रशासनाकडे लवकरात लवकर गुन्हेगारांचा शोध घेण्याची मागणी केली. पोलिसांनी घटनेचा तपास सुरू केला आहे. हल्ल्यामागचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही. चांगला तेव्हा आम्ही पाहिला तर एकदम त्याच्या विचारून टाकेला. आम्हाला शास्त्र होती तर आम्ही तसाच उकलला ना. काशाला दवाखान्यात नेला तर तशी काशाला नाही घेतला तर डहाणूला नेला. डहाणूला नाही जमला तर वापीला नेला. आता वापीला हा वापीला आहे, पण त्याची म्हणजे तब्येत वगैरे तसं आपल्या डोळ्याने पाहतो तसं तर नाही पाहत. असं तुमचा कोणावर संशय वगैरे आहे का? तसे तर इलेक्शन जे टायमात भांडण होतील होता तर त्याला काय बोलत होतं का 2.5 वर्षात कसा काढशी तर तुला आम्ही नांगून उकलून तुला आम्ही रोडवर आपटून असं पण माणूस बोललेला. हा एखादा जुना राग पण काही सापडला असा पोराला माझे. तुमच्या गावातलेच आहेत का? तर गावात लिखना नाही तर भांडणा पण पोलीस स्टेशनला दिली होती. नमस्कार, न्यूज रिपोर्टरमध्ये आपलं स्वागत आहे. सर्वप्रथम आपलं नाव आणि हुद्दा सांगा. माझं नाव किशोर कडू, ग्रामपंचायत बावडे सरपंच परिषद डहाणू विभागाचे अध्यक्ष. आज तुम्ही कासा पोलीस स्टेशनला जे निवेदन दिलं सरपंच नितेश भोईरवरचा जो हल्ला झाला त्याच्याबद्दल काय सांगा? ह्या हाड हल्ल्याचं आम्ही कधीच समर्थन करणार नाही आणि जो हल्लाखोर जो कोणी असेल त्याला लवकरात लवकर पकडून त्याला योग्य ती कठोर शिक्षा हवी ह्याचं निवेदन आम्ही आज दिलेलं आहे आणि सर्व सरपंचाच्या वतीने हे निवेदन देण्यात आलेलं आहे. आता जो तुम्ही पूर्ण पालघर जिल्ह्यातले जे सरपंच आहेत ते सगळेच एकत्र झालेत का? हो हो, सर्व जिल्ह्याभरचे सरपंच एकत्र या गोष्टीवर आलेत की असे जर गुन्हे सरपंचावर हल्ले होत असतील तर हे लोकशाहीवरचा घाला आहे. ही परंपरा मोडीत करण्यासाठी सर्व सरपंच डहाणू परिषद शिवाय पालघर जिल्हा सर्व एकत्र आहोत.